लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारोळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत मोशी प्राधिकरण या असणाऱ्या मार्केट यार्डमध्ये आणि या मार्केट यार्डमध्ये बहुतांश ही जी शहर भागातले असणारे सर्व लोक आहेत ती लोक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात आणि काही व्यापारी विक्रीसाठी येत असतात। म्हणून ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा या ठिकाणी असणारे संबंध आहे। त्याचबरोबर सामान्य नागरिक असतील, कॉर्पोरेट मधला असेल किंवा कोणत्या शहरी भागातला असणारा प्रत्येक व्यक्ती इथे त्याला यावंच लागणार आहे, कारण की रोजची असणारे भाजी असेल, जे घर चालतं ज्याच्यावरती आपलं पोट भरलं जातं, अशा अनेक भूमिका घेऊन, अनेक असणारे प्रश्न घेऊन, अनेक असणाऱ्या विचार घेऊन या ठिकाणी येत असतात। कुणाचं बजेट असतं कमी तर कुणाचं बजेट असतं जास्त, कुणाला जास्त पैसा हवा असतो, कुणाला कमी पैशामध्ये असणारे काही वस्तू, काही असणारे भाजीपाला महत्त्वाचे असतात। हे घेण्यासाठी वेगवेगळी भूमिका असते। पण या लोकसभेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे भविष्यातले खासदार त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी राबवल्या पाहिजे, एकतर शेतकऱ्यांसाठी किंवा असणाऱ्या खरेदीदारांसाठी किंवा विक्रेत्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी, ही सर्व संघटना फार महत्त्वाची आहे। म्हणून या सगळ्यांचे प्रश्न सोडले गेलेत का, हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज पोहोचलोय मोशीमधील प्राधिकरण विभागामधल्या असणाऱ्या मतदारांकडे। त्यांच्या मनामध्ये खासदारांची असणारी भूमिका नेमकी कोणती आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? कैलास सांडवर। आता या लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहेत आपल्या समोर, शिवाजी आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे। त्या दोघांबद्दल काय वाटतं? नाही, अमोल कोल्हे कसं तरुण उमेदवार आहे आणि लोकांची अपेक्षा आहे। आणि शिवाजीरावांचं कसं म्हणजे 15 वर्ष झाल्यामुळे लोकांना थोडंसं म्हणजे हे चेंज पाहिजे लोकांना। काय व्यवसाय करता आपण? आडत व्यवसाय करतो। काय आडत व्यवसाय जो इथून मागे चालला होता, आत्ताचा आडत व्यवसाय, काय फरक आहे याच्यामध्ये? नाही, फरक आता कसं ती जी मंदिर राहणार त्याच्यात काही विषय नाही, म्हणजे असं आता काय अडचणी आहेत का त्याच्यामध्ये? अडचणी कसं होतं, अडचणीत आता खासदाराचा विषय इथं एवढा येत नाही। खासदारांचा विषय इकडे का बरं येत नाही? खासदार म्हणजे वरच्या लेवलला, इथं म्हणजे ग्रामीणमध्ये थोडंसं ह्याच्यात चालतं ते। आता अमोल कोल्हेंचं पारडं जड आहे का शिवाजी आढळराव पाटीलांचं? पारडं आता दोन्ही बी 50-50% आजच्या कंडिशनला। शेवटी कोणाचं वर जाईन कोणाचं खाली जाईन तसं हे नाही काय। तुमचं काय मत आहे? नाही, लोकांचं युवा वर्गाचा, तरुण वर्गाचा कोल्ह्यांच्या मागं सपोर्ट आहे। काय नाव तुमचं? हर्षल बोराडे। काय वाटतं लोकसभेबद्दल? काय लोकसभेमध्ये आता आढळराव उमेदवार आहे, पुढे कोल्हे यांच्यापैकी तर आमच्या इकडे तर आढळरावने कधी विकास केलेला नाही। इकडं पण आम्हाला आमचं इकडं कसं राष्ट्रवादीचं असल्यामुळे आम्ही सगळे गाड्याला मतदान असतं, तर त्याच्यामुळे आम्ही काय गाड्यालाच मतदान करणार। तिकडं अमोल कोल्हे आमचा फिक्स उमेदवार आहे, याच्यामुळे अमोल कोल्हे निवडून आलाच पाहिजे। बाकी काय होईल? व्यवसाय करता आपण? आपलं ट्रान्सपोर्ट लाईन आहे। ट्रान्सपोर्ट लाईन आहे, मग वाहतूक करत असता, याच्यामध्ये काही बदल केलेले गेले, ते बदल महत्त्वाचे आहेत का? आता नाही, आता ट्रॉफिकची जी समस्या आहे ती तर काय ते सुटलेलीच नाही। ट्रॉफिकची समस्या हे सुटली पाहिजे ना। आता आढळरावांनी पण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे किंवा ट्रॉफिकची समस्या, आता चाकणमध्ये पण जे ट्रॉफिकची समस्या आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो ना, कारण आमचा चाकण ते टेल्को लाईन व्यवसाय आहे, त्याच्यामुळे या रस्त्याला भरपूर प्रमाणात गर्दी असते। भविष्यात काय बदल केले पाहिजे? हे ट्रॉफिक मुक्त झालं पाहिजे। आणि इथं जर म्हणलं आता हे मार्केट आम्ही बोरडवाडीचे खुद्द मोशीचे, तर इथं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे। आता काय नाव तुमचं? शरद कवडे। काय वाटतं लोकसभेबद्दल? काय वाटतं म्हणजे आता दोन जे उमेदवार आहेत ते दोन उमेदवार कसे वाटतात तुम्हाला? काय उमेदवाराबद्दल तर काय म्हणणं नाहीये, पण आता इथून मागचे 5 वर्ष जे आहेत मोदी सरकार, आपण उमेदवारावर मतदानच केलेलं नाहीये। पहिल्या 5 वर्षामध्ये मोदीवर मतदान केलेलं होतं लोकांना, मग मोदीनं पूर्णपणे सर्व लोकांचा भ्रमनिरास केलेला आहे। याच्यामध्ये शेतकरी कृषी धोरण नाहीये, कुठलं छोटे मोठे व्यापारी असते त्यांचा काही फायदा झालेला नाहीये, आणि जे बोलायचं फक्त आणि करायचं काहीच नाही, हे पहिल्यापासून हेच त्यांना अवलंबलेलं आहे। आता या लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड राहील आणि कुणाला जास्त मताधिक्य मिळेल? मताधिक्य आता इथं आढळराव पाटील जर असतील तर आढळराव पाटील 15 वर्ष झालं त्यांची सत्ता आहे, आणि त्या सत्ता असताना BJPची पण आता 5 वर्ष झालं। पहिल्या वेळेस आता आम्हाला तेवढं कळत नव्हतं 95च्या टायमाला, त्या टायमाला पण शेतकरी घाईला आलते ज्या टायमाला BJP शिवसेनेची सत्ता आली तेव्हा। आणि पवारसाहेबाच्या काळामध्ये परत दादा उपमुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख आमच्या इकडं, मी मराठवाड्याचं आहे खरं तर, पण इथं बरेच दिवस झाला आता स्थानिक आहे। मतदान इकडे आहे तुमचं? आहे ना, पण मावळमध्ये आहे मी आत्ता इथं मी मार्केटला आलो होतो माल वगैरे न्यायला, त्याच्या अवघानं तर इथं भेट झाली। पण मावळचं काय एक्झिट पोल आहे? मावळचं काय एक्झिट पोल आहे, आता तिथं पण तीच कंडिशन आहे, पार्थ पवार यायलाच पाहिजेत। का बरं?
का म्हणजे त्या घराचं एक घराण्यावर जाऊ आपण. आता या आत्तापर्यंत लोक घराणेशाही करतात. त्या घराण्यानं कमीत कमी जिथपर्यंत त्यांचा हात पोहोचवतो तिथपर्यंत त्याने विकासाचीच कामं केलेली आहेत. असं बोलणं फक्त नाही आहे त्यांच्याकडे. पारनेंनी विकास नाही केला का? आता काय विकास आहे मग? आता चला मावळमध्ये, आता तुम्ही मावळमध्ये पण जाऊन आला असता किंवा शिरूरमध्ये पण फिरलात, विकास कुठे आहे दाखवा ना. आज नाशिकचा हायवे मला जवळपास 10 वर्ष झालं इथं नाशिक हायवे बघतो. आज 5 वर्षापासून त्याचं काम चालू आहे, कुठं पूर्ण झालं आहे? नाशिक हायवेचा असेल किंवा कुठलेही स्थानिक प्रश्न असतील. आता मी द्राक्ष वगैरे आणायला नारायणगावला जातो, एवढाचाच रोड आहे. पहिला जो रोड आहे तोच रोड आहे ना तेव्हापासूनचा. रस्ता महत्वाचा आहे. रस्ता महत्त्वाचा आहे, सगळे गोरगरीब जनतेचं काम महत्त्वाचं आहे, तरुण वर्गाला नोकरी महत्त्वाची, व्यवसायामध्ये थोडंसं सहकार्य करण्याचं महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी बघता BJP सेनेचा काही विकास नाही आत्तापर्यंत तर नाही आहे. दादा नमस्ते, काय नाव तुमचं? पंडित मोकाच, कुठे राहता? मुशीत. काय वाटतं या लोकसभेमध्ये 2 उमेदवार आहेत, एक युतीकडून एक आघाडीकडून, या 2 उमेदवारांबद्दल काय वाटतं? कोल्हे निवडून आता कोल्हे का निवडून येते? 15 वर्षाने केले तरी काय? एखादं ठांगाना काम तुम्ही सांगा एखादं की कुठलं काम केले. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ट्रॅफिक जाम असते रोडला, आणि तो माणूस ह्याच रोडने जातो, त्याने काय पाहिलं काय मग 15 वर्ष? ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावायला पाहिजे होता? उड्डाण पूल टाकाय पाहिजे होते. उड्डाण प्रत्येक चौकात उड्डाण पूल टाकाय पाहिजे होते ना. भविष्यामध्ये येणाऱ्या खासदारांकडून तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत अजून? ह्याच अपेक्षा रोडसाठीच, बाकी काय? बाकी काय नाही. आमची काय पालिकेत आल्यामुळे आम्ही तिथं काही करू शकत नाही. तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेती करतो. शेती करता. शेती संदर्भात कोणती धोरणं राबवली गेली पाहिजे होती आणि इथून मागे सरकारने शेतीसाठी कोणतं धोरण राबवलं? आता शेतीचे सगळे भिकारी झालेत शेतकरी. आज कांद्याला बाजार 4 आणि 5 रुपये झाला आहे. शेतकऱ्याला कमवायला किती लागतं? खर्च किती होतोय कांद्याला? कांद्याचा खर्च किती आणि पैसे होतेत किती कांद्याचं? मरायला लागलं ना शेतकरी, सगळे आत्महत्या करीत आहेत. यासाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे होतं? त्याला ठोक बाजार दिला पाहिजे ना त्याला काहीतरी. ते काहीच करीत नाही. कृषी धोरण नाही ना. शेतीचा जो खर्च आहे आणि एकंदरीत जो विक्री करत असताना तुमचा जो मिळणार तुम्हाला मोबदला आहे, त्या मोबदल्याची तफावत काय? तफावत बरीच झालेली आहे आता. निम्म्याच्या पुढे तफावत झालेली आहे आता. निम्म्याच्या पुढे तफावत आहे. रोजाला 2200-500 रुपये रोज किती कांदा काढायला परवडते काय? अजून शेतीला अजून भरपूर साहित्य लागतात. मग खतं असेल, यंत्रसामग्री असेल, लाईट असेल, पाणी. खर्च काढला परवडतच नाही शेती आता. BJP सरकारने लाईट बिल थकली शेतकऱ्याची, वीज पंपाची, तर लगेच कनेक्शन तोडायला सुरुवात केली. मग शेतकऱ्यासाठी काय आहे यांच्याकडे? तुम्ही कोणता व्यवसाय करता? आम्ही शेतीच करतो. शेती म्हणजे असं कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे? हमी भाव देत नाहीयेत, हमी भाव भेटले पाहिजे. आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी शेतीसाठी आपल्याकडले प्रश्न मांडलेत का? कधीच नाही मांडले. त्यातले कोणते कोणते मांडणं गरजेचे होते? बाजारभाव, विद्युतचे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे, पुढं खतं अनुदान मिळलं पाहिजे. अनुदान मिळले तरी शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं पाहिजे असं काही नाही. थोडेफार अनुदान मिळलं तरी होते. आत्ता अमोल कोल्हे एका बाजूला आहेत, शिवाजी आढराव पाटील एका बाजूला आहेत, कोणाचं पारडं जड आहे? अमोल कोल्हे. का बरं? नवीन आहे, परिवर्तन झालं पाहिजे काहीतरी. 15 वर्षात काय करता नाही आलं म्हणून आता पाहू यांचं पण काय काय करतात ते तर करतील ना. दादा तुझं काय नाव? सनी गावडे. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल तसं म्हटलं तर नवीन चेहरा पाहिजे आपल्याला. आणि जुने जे आपले खासदार आहेत त्यांनी तर अजूनपर्यंत काहीच काम केलेलं नाही. आमच्या गावामध्ये मागच्या 25 आले होते, त्यानंतर अजून एकदा पण तोंड दाखवलं नाही. आणि गाव तुमचं? आम्ही शिक्रापूरचे आहेत. तर त्यांनी हे करायला पाहिजे. आले नाही त्यामुळे शेतकरी पूर्ण आमचे हे झालेले आहेत, त्यांच्यावर वैतागून आहेत. आणि त्यांचं काय म्हणतात आपला आले नसल्यामुळं सगळे वैतागलेले त्यांच्या. आणि त्यांनी कोणतंच काम केलं. मुलांसाठी काय केलं पाहिजे? तरुणांसाठी रोजगार बद्दल काम केलं पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे त्यांनी. आणि मेन विषय म्हटले आम्ही MIDC मध्ये, आमची रांजणगाव MIDC आम्हाला ते जवळ आहे, तिथले काय कोणतंही काम व्यवस्थित पार पडलं नाही. आणि तिथं जास्त गुंडागर्दी त्या कारणीभूत केले गुंडागर्दीला. गुंडागर्दी तिथं काय स्थानिक राजकारण. काय प्रकार असतो ते गुंडागर्दीचा? गुंडागर्दी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात ना, त्यामुळे त्याने गुंडागर्दी वाढते. त्यामुळे आणि पाठबळ ते आमदारांचं काही विषय नाही, पण खासदारांचं वरतून जास्त सपोर्ट आहे त्यांना. आणि गुंडागर्दी कशा प्रकारे चालते तिथं? गुंडागर्दी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी होते ना. ठेकेदारी कसली कसली? बाकीचे आपले स्क्रॅप झालं, तुमचं लेबर कॉन्ट्रॅक्ट असतात ते, त्यामध्ये त्यांचा जास्त हात असतो. आणि आमचा याचा आपला रस्त्यांचा विषय झाला
तर शिक्रानगर रोड आहे, पुणानगर रोड. तर पुणानगर रोड शिक्रापूर ते वाघोली पूर्ण ट्रॅफिक. वाघोलीतून निघालं तर शिक्रापूरपर्यंत येस्तवर 2 तास जातात. आणि ॲम्ब्युलन्स वगैरे जात असेल रुग्णांसाठी तर त्यांना काही दगावू शकतात ट्रॅफिकमुळं. त्यामुळे रोडचा प्रश्न एक मोठा आहे. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न म्हटला तर हमी भाव पाहिजे शेतकऱ्याला. आत्ता सध्या कांदा चालले 2 रुपये 3 रुपये किलो. त्यामध्ये तर काहीच शेतकऱ्यांचं हे होत नाही. कसला व्यवसाय करताय? माझा स्वतःचा आडत व्यवसाय आहे, एक्सपोर्ट करतो आम्ही. आडत व्यवसायाची काय परिस्थिती आहे आत्ताची? आडत व्यवसाय आता बाजारच नाहीत म्हटल्यावर आडत हे होणं साहजिकच हेच नाही. आडत जास्त बाजार असेल तर आम्हाला पैसे जास्त भेटतात. पण आता बाजारच नाही तर आम्ही शेतकऱ्यांकडून तरी शेतकऱ्यांचं तरी कसं. एक्सपोर्टचा विषय काढला तुम्ही. एक्सपोर्टला तुम्ही पाठवता जे बाहेर देशांमध्ये पाठवत असाल माल ना का? बाहेर देशामध्ये पण जातात आमचे पुढे पार्ट आहेत. त्यामध्ये बाहेर देशामधले खासदार जे निवडून जातात त्यांची काय भूमिका असते याच्यामध्ये? त्यामध्ये जर मध्ये आता हे केलं त्यांनी पाठपुरावा काही करत नाही ते. आणि जे निर्यात धोरण आहेत त्यावरती काही हे केलेलं नाही. निर्यात जर बाहेर झाली असतं आपल्या मालाची तर आपल्या मालाला भाव मिळणं ते साहजिकच आहे. बाजार निर्यात बंद केल्यामुळं आपले बाजार पूर्ण पडतात. पण जेवढाच आपला माल पिकतो तेवढा बाहेर गेला तर बाजार जास्त भेटणार. जो बाजार आतमध्येच राहिला माल तर साहजिक बाजार पडलं. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोक कोणता पर्याय निवडतील? अमोल कोल्हे. काय नाव तुमचं? बोले. काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आता? एक शिवाजी आढळराव पाटील, एक डॉक्टर अमोल कोल्हे. या दोघांबद्दल काय वाटतं? तसं सांगायला गेलं तर 15 वर्षात आढळराव साहेबांनी काही काम केलेलं नाही इकडं. आता नवीन चेहरा आहे, उमदं नेतृत्व आहे, त्याला चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं की कामं होईल इथून पुढच्या काळात. नवीन जो चेहरा आहे त्यांना आपण संधी द्यायची आहे. मग संधी देत असताना त्या व्यक्तीबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती पाहिजे. तुम्हाला त्याबद्दल काय काय माहिती आहे? आता त्यांनी ते पहिले शिवसेनेचे हे होते ना संपर्क प्रमुख, त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केलेली. आता 15 वर्षानंतर काही सुविधा नाही झाल्या का. बरेच ट्रॅफिकच्या अडचणी आहेत. आम्हाला रोज मार्केटला जायला लागते नारायणगावला. चाकणमध्ये ट्रॅफिक जाम होतं, 1-1 तास आम्ही जात नाही. त्या ट्रॅफिकच्या समस्या नाही सोडवल्या. आता हे उमेदवार चांगले आहेत, त्यांना निवडून दिलं पाहिजे. आमचं तर मत त्यांनाच राहील. काय नाव तुमचं? कुठे राहता? मोशी. काय वाटतं लोकसभेमध्ये 2 उमेदवार आहेत, माहिती आहे कोण आहेत? नाही माहीत. खासदार माहिती आहे आत्ताचे कोण आहेत? नाही माहीत. शिवाजी आढळराव पाटील माहिती आहेत? डॉक्टर अमोल कोल्हे माहिती आहे. माहिती आहे? कुठे पाहिले त्यांना? मालिकेमध्ये. कोणती मालिका? आलते ना. कधी? अमोल कोल्हे आलते ना भेटायला. इथं आलते, परत आळंदीत आलते. काय म्हटले ते? दुकानावर काय नाही, उभं राहणार आहेत काय. तर काय वाटतं लोकसभेला कुणाचं पार्ट जाईल, शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे? ते नाही मी सांगू शकत. महिलांच्या समस्या काय त्याच्यात सोडवल्या गेल्या? कोल्हे. महिलांच्या काय समस्या भविष्यात सोडवल्या गेल्या पाहिजे? काय व्यवसाय करता तुम्ही? भाजीचं. भाजीमध्ये काही समस्या असतील ना? आहेत ना समस्या. काय काय म्हणजे? बाजारभावाचे आहेत, कुठं तुम्हाला व्यापारामध्ये असणारे लायसन्सचे आहेत किंवा वेगवेगळ्या भूमिका आहेत तुमच्या. काही महिलांच्या काही समस्या आहेत तुमच्या अधिकारासंदर्भात, अशा काय काय समस्या आहेत? काय नाहीये. काहीच नाही. सुखी आहात आता एकदम? की नाहीये. सर नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाली व्यवसाय करताय? 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्षांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय तुमच्या व्यवसायात बदल झाला? मी इथले नाहीत. कुठले तुम्ही? आम्हाला इथले संघाचं काही इथले नाहीये? नाही. कोणतं गाव आहे तुमचं? आम्ही बारशी. बार्शी. तिकडली काय परिस्थिती आहे आता? उस्मानाबादमध्ये चालते आता धनुष्यबाण. धनुष्यबाण. कोण आहे धनुष्यबाणाचे उमेदवार? सावंत आहेत. सावंत आहेत. बरं. मग तुमचं मत तिकडे कुणाला? सावंतलाच. काय नाव तुमचं? विजय. कुठे राहता? चिखलीमध्ये. काय वाटतं लोकसभेबद्दल? जे 2 उमेदवार तुमच्या समोर आहे, शिवाजी आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे, त्या दोघांबद्दल काय वाटतं? काय माहित नाही. काय माहित नाही. मग तुम्ही मतदार इधरलेच आहेत ना? हां. आतापर्यंत मतदान केलं का लोकसभेला खासदारांना? केलंय ना. तुमच्या कोणते कोणते प्रश्न तुमच्या मार्गी लागले पाहिजे? काय समस्या आहेत आता? आता भाजी न्यायला तुम्ही आले ना? शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. अजून काय काय? आता मतदान करायला जाणार ना? हां. मग काय वाटतं कुणाला करणार? जी लोकांचे कामं करतील त्यांना मतदान होईल. तुमच्या मनातला खासदार कसा असावा? लोकांचे काम करणारा खासदार असावा. काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कसा असावा? खासदार हा खोटं बोलणारा नसावा. खासदार हा आश्वासनं दिल्यानंतर खासदारानं त्याच्यावरती पर्टिक्युलर एक डॉक्युमेंटरी बनवून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये येत असताना आपण मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं काम हे सगळं सांगून मत मागितले पाहिजे. खोटं बोलून मतं मागता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही सांगता अच्छे दिन आएंगे, ज्यावेळेस तुम्ही सांगता ह्या 5 वर्षांमध्ये आम्ही हे करू, बेरोजगारीचा प्रश्न मिटू,
आम्ही तुम्हाला डेव्हलपमेंट देऊ किंवा नवीन इंडस्ट्री आणू, हे सगळं न होता आम्ही एअर स्ट्राईक केली, आम्ही पाकिस्तानला धडा शिकवतो, आम्ही चौकीदार, आता चौकीदार आला कुठून ह्याच्यामध्ये? चौकीदाराचा संबंध येतच नाही ना. तुम्ही देशाचं राजकारण करत असताना तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं? काँग्रेसनं भरपूर महागाई वाढवली होती, मी काँग्रेसचा कार्यकर्ता, पण महागाई भरपूर वाढली होती, म्हणून एक चेंज म्हणून आपण मोदीला त्यावेळेस स्वीकारलं. पण त्या चेंजवरती काय काय कामं झाले? मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही ही डेव्हलपमेंट केली, मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही ही कामं केली, असं कुठंही न सांगता आम्ही पाकिस्तानला घरात घुसून मारलं, आम्ही चौकीदार आहे. मान्य तुम्ही चौकीदार आहे, परंतु तुम्ही डेव्हलपमेंट पण केली पाहिजे. आता लोकसभेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, काय वाटतं तुम्हाला? मागच्या वेळेस आढळराव पाटलांना 2 वेळेस 3 वेळेस चान्स दिला लोकांनी, 3 वर्षामध्ये त्यांचं काम बघितलेलं आहे 15 वर्षामध्ये. पण ह्या वेळेस एक असा उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये दिलेला आहे, जो सुशिक्षित आहे, जो डायनामिक आहे, जो एनर्जेटिक आहे, जो यंग आहे आणि ज्याच्यामध्ये गट्स आहेत, तो एखादी गोष्ट ठरवल्यानंतर तो करू शकतो, असा हा डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. आणि ज्यांनी संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले, खरा इतिहास संभाजी महाराजांचा त्यांनी जनतेसमोर आणला. एक चांगला माणूस म्हणून आम्ही ह्यावेळेस अमोल कोल्हेकडे बघत आहोत आणि अमोल कोल्हेंना ह्यावेळेस मतदान द्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हेलाच द्यायचं आहे मतदान. आणि ज्येष्ठ म्हणून काय वाटतं तुम्हाला? ज्येष्ठ त्यांचे काही कामं केलेले नाही दिसत तिथं, म्हणून मग ते त्यांना नकोच आहे. 3 वेळेस दिला त्यांना चान्स, त्याचा अजिबात त्यांनी काही त्याचा फायदा केलेला नाही. काही लोकांच्या कोणाच्या समस्या सोडवल्या नाही किंवा शेतकऱ्यांचं काही केलेलं नाही. तुम्ही किती वेळा आलेत? नाही आलेच नाही, आम्ही मतदान केलं पण आमच्याकडे अजून आलेच नाही. ते कोणतं गाव आहे तुमचं? पण इथं जातो 16 सेक्टरमध्ये चिखली प्राधिकरण. काय ना तुमचं? अजित अर्जुन उडलले मोशी. मोशी, काय वाटतं तरुणात लोकसभेबद्दल काय प्रतिक्रिया? काय अमोल कोल्हेच खासदार व्हावा अशी इच्छा आहे. कारण हे कोल्हेच का बरं? तरुण म्हणून का? तरुण म्हणून आहे, कारण यांनी आता इथून मागं सगळ्यांची फसवणूक केलेली आहे, गाडा मंडळाची फसवणूक केली आहे, तर रस्त्याचा विकास नाही, काही सुधारणाच नाही केलेली यांनी. नुसते आपले 15 वर्ष गाजरे दाखवत राहिले, ते यांचा उपयोगच नाही, सेनाचा उपयोग नाही, तर फक्त अमोल कोल्हे निवडून यावा अशी इच्छा आहे. अमरावती इथे मतदान आहे तुम्हाला? नाही आहे. बरं, इकडे कशासाठी आले? व्यवसायासाठी? कामासाठी. काय करता काम? म्हणजे आता आमच्या सिक्युरिटी काम. काय वाटतं तुमच्या अमरावतीला जो विकास आहे, इकडला जो विकास आहे, काय फरक आहे? तिकडे विकास जास्त आहे, इकडे विकास जास्त आहे? आमच्याकडे शिवसेना आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संपत आल्लाट. काय वाटतं लोकसभेबद्दल? 2 उमेदवारांबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, आता नेता बदलला पाहिजे. कसं आहे, 3 वर्षामध्ये एवढं म्हणजे 15 वर्षात एवढी कामं झालेली नाही आहे. कारण आम्हाला आमची गाडी नाशिकला जाते ना टॅमॅटो आणण्यासाठी, तर 2 तास ट्रॅफिकमध्ये, चिंबळीपासून जे ट्रॅफिक असतं तर 2 तास लागतात चाकणचा पल्ला पास करायला. तिथून पुढं परत येताना 2 तास, 4 तास म्हणजे किती डिझेल जातं? एवढं म्हणजे नुकसान आहे आमचं. शिवाजी आढळराव पाटील याच्यामध्ये कितपत सक्रिय ठरलेत की त्यांनी कामं केलीत म्हणून? नाही, कामं केलेत त्यांनी, पण असे म्हणजे मनावाशी कामं नाही, मेन जी कामं आहे ती नाही केली. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुलोचना ढोरे. कुठे राहता? सांगवी. सांगवी. आताचे उमेदवार कोण आहेत माहिती का? 2 कोण आहे लोकसभेचे? नाही ना माहिती. खासदार कोण आहे आताचे? हा काय पाहिजे तुला? कोल्हे, आढळराव. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं पारडं जड आहे? काय सांगता येत नाही काय, कारण आढळरावनी कामं केलेली. कोणती? याच रस्ते दिसते काय. आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाहिले का तुम्ही? पाहिले. कुठे? भोसरीत आले होते. तुमच्या काही समस्या मार्गी लावल्यात का जे ज्येष्ठ महिलांच्या? नाही. तुम्हाला काय काय मागणी आहे तुमची? काय नाही, काय मागणी असणार आमची? विकास करावा लागेल त्यांना. रस्ता, हा अजून गाड्या. काय दादा नाव तुमचं? माझं दीपक यादव. कुठे राहता? मी प्रॉपर साताराच आहे, पण इथं मी आकोर्डीला राहतो. किती वर्ष झाली इकडे? मी 10 वर्ष झाली आहे. मतदान कुठे आहे तुमचं? मतदान गावीच आहे, तरी पण इथे लोक सांगतात त्याप्रमाणे चाकणमध्ये बघा तुम्ही 2-2 तास ट्रॅफिकचा विषय सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, सगळेजण बोलतात त्याच्यावरती. ट्रॅफिक जर कमी झालं तर काय फायदा होऊ शकतो? लोकांची कामं भरपूर होतात, म्हणजे वेळ वाचतो आणि बाकीची कशी कामं वगैरे लवकर होतात. आणि आता हे कसं आहे, सगळीकडे शेतकरी वाढतात, मग मालाला भाव नाही, काय नाही, त्यामुळं भरपूर लोकांचे शेतकरी समस्या भरपूर आहेत. याच्यामध्ये खासदारांची भूमिका किती महत्त्वाची आहे? खासदारांची कसे, खासदार आता 15 वर्ष झाले खासदारांची हे चालू आहे, काय विकास नाही. लोक सगळे म्हणतात विकास नाही, अजिबात विकास नाही इकडे.
हे भरपूर लोक असे हे करतात ना. मी प्रॉपर नसले इथलं तरी मला जाणवतं ना इथलं विकास वगैरे, तर काहीच नाही विकास. 15 वर्ष झाली सत्ता चालू आहे त्यांचे, पण काहीच विकास चालू नाही. काय नाव तुमचं? किरण निवृत्ती पोचले. किती वर्ष झाले व्यापार करता? 5-6 वर्ष. 5-6 वर्ष. काय वाटतं धना मेथी बद्दल या तर परवडतंय विकायला? हा परवडायचा, तर जसे दिवस बदलतात तसे दाना मेथी. आज 15 रुपये खरेदी होत्या, पण काही विक्री काय 10 रुपये विक्री आता. 5 रुपये घाटा आहे आपला. हो मग परवडतंय तरी पण? परवडायचं आता कसे जसा वेळ जातो तसे बाजार कमी जास्त होतात. सकाळी 20 रुपये होते कोथमीर. आता लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या इथून जे कोण नवीन उमेदवार आहेत ते निवडून जाणार आहेत, त्यांच्याकडून ह्या व्यवसायासाठी काय अपेक्षा आहे? कोणती धोरणं राबवली पाहिजे? काय वाटतं? नाही आता खासदार कोण आहेत? आता खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील. त्यांच्या विरुद्ध एक उमेदवार माहिती का नाव काय? अमोल कोल्हे. काय कोणाचं पारडं जड आहे? अमोल कोल्हेचं पारडं. अमोल कोल्हेंचं का पारडं जड आहे? नवीन युवा तरुण उमेदवार आहे, त्याच्यामुळं सर्व युवा शक्तीची पाठिंबा अमोल कोल्हेंना आहे. अमोल कोल्हेंची अजून काही माहिती आहे का तुम्हाला? आणि जास्त माहीत नाही आम्हाला, पण अमोल कोल्हे हां काहीतरी करीन अशी अपेक्षा आहे आमची. इथून मागच्या खासदारांनी काही केलं की नाही? काही केलं नाही. काय काय करणं अपेक्षित होतं? बरंच काय अपेक्षा असतात. हां गड किल्ल्यांचं संवर्धन, म्हणजे जे आमच्या 5 तालुक्यामध्ये जे किल्ले आहेत, जे किल्ल्यांचं संवर्धन, रस्ते, विमानतळ काही कारणास्तव गेले नाही का, ते विमानतळ इथं व्हायला पाहिजे नव्हतं. त्याच्यामुळं भरपूर प्रगती झाली असती या एरियाची. खुश आहात का नाराज आहात? नाराज आहे. परिवर्तन पाहिजेच. संजय गांधी नगर बोराडे. काय आता लोकसभेची निवडणूक माहिती का? हा माहिती आहे. कोण उमेदवार आहेत माहिती आहे? उमेदवार कोण आहे ती तरी माहित नाही. नाही माहिती. मतदान इथेच आहे तुमचं? हा. मला एक सांगा की तुमच्या महिला म्हणून कोणते प्रश्न आहेत, समस्या काय आहेत, अडचणी? भरपूर अडचणी आहेत तिथं. भरपूर आहेत. आम्हाला पाण्याची नीट सोय नाही, बाथरूम नाही. आमचे शिक्षण पोरांचे आहे, ते पण आमच्या पोरं शिकून घरीच बसलेले आहे, त्याचा काय उपयोगच नाही. आता हेच अडचणी आहेत. पोरांना कुठं कामधंद्याला लावत नाहीत. आता 2 उमेदवार उभे लोकसभेसाठी माहिती कोण कोण आहेत? ते माहित नाही आम्हाला कोण आहे काय नाही ते. पहिलेच आले नाहीत, एक वेळेस पण आले नाहीत, तिथं गेले नाहीत, कुठलंच काय बघितलेलं नाही त्यांनी. तर 5 वर्ष झालं तरी काहीच नाही केलं त्यांनी. 2 उमेदवार उभे आहेत युती आणि आघाडीकडून, एक शिवाजी आढळराव पाटील, एक डॉक्टर अमोल कोल्हे. 29 तारखेला मतदान आहे, ते माहिती का? मग मतदानाला जाणार ना? जायचं नक्की मतदानाला जा. सोडून द्यायचं, आपला हक्क कशाला सोडायचा? शिवाजी भाकरे. कुठे राहता? मुसळागो. काय वाटतं लोकसभेबद्दल? काय 2 उमेदवार आहेत, काय आपल्याला वाटणार आहे साहेब? बरोबर. सामान्य नागरिक काय अडचणी? बरं आहे सध्या. सुटल्यात का? हा सुटल्यात अडचणी? नाही अडचणी काय नाही. हाय मतदान बरं आहे समजा. बरं आहे. शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे, कुणाचं पारडं जड आहे यावर्षी? आता जड कोणाचं साहेब आता सांगू आता. नाही तेवढं काय आपल्याला इश्यू वाटत नाही. किती वर्ष झाले लोकसभेला मतदान केले? मी केले साहेब 10 वर्ष झाले. 2 वेळा पाहिले. 2 वेळा पाहिले. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? श्रेय रेडेमकर. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेत काय आता काय नेमकं शिवाजी आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे, कुणाचं पारडं जड आहे? पारडं जड तसं काय नाही आहे, सध्या दोन्ही सारखं चालू आहे. असं आहे लोकांचा, तर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, अमोल कोल्हे साहेबांकडे पण असं आहे. असं काय नाही. आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे एकमेकांना कितपत टक्कर देऊ शकतात? तसं 10 टक्कर जरा देणारच, पण एवढंच का 10 थोडं लीड कमी होईल मागच्या वेळेसपेक्षा. निवडून कोण दादा? निवडून आता तेच काय सांगता येत नाही. आता अमोल कोल्हे दोघांपैकी कोणी येऊ शकतात, निवडून यायचं काही एवढंच आहे फरक आहे. कवा लीड जरा दादांचं कमी होईल. आले तर अमोल कोल्हे थोड्याफार मताने निवडून येतील, असा एक विषय होईल. नमस्कार म्हटलं. काय नाव तुमचं? शिल्पा नारखेडे. कुठे राहता? मोशी. आताची जे लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे? हां. कोण उमेदवार आहेत? नाही माहिती सर. तर असं हे राजकीय क्षेत्रातल्या काही गोष्टी माहिती असतात तुम्हाला? नाही. महिला म्हणून तुम्ही याचा कधी विचार केलाय का? हो सर केलाय. आता मला एक सांग, महिला म्हणजे जर घर चालवायचं असतं, भाजीपाला असतो, गॅस असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग लोकसभेमध्ये या विषयांवरती खासदारांनी कोणते प्रश्न तुमच्या महिलांचे मांडले पाहिजे? गॅसचा दर जेणेकरून सर आजकाल आहे तसं आधीपासूनच म्हणजे सबसिडी वगैरे घेऊन घेतात, मग नंतर सबसिडी रिटर्न करतात, पण नेमकं दर काही कमी जास्त होतच राहतात सर. जसं ज्याप्रमाणे जसं की म्हणजे बाकीच्या
वातावरणानुसार सर आहे ना, कधी कधी वाढू शकतो. संदर्भात काय वाटतं, महाग आहे की स्वस्त आहे? भाजीपाला तर सर म्हणजे आता आम्ही जरी झालं तरी शेतकऱ्यांचीच मुलं आहे. लहानपणापासून आम्हाला माहीतच आहे शेतकऱ्यांचं कसं, म्हणजे स्वतः आम्ही पण भाजीपाला जेणेकरून लहान होतो तेव्हापासून विकत आलेलो आहे, असं काही नाही. पण सर दर तर कमी जास्त होतच राहतं आणि उन्हाळ्याच्या मानाने पाऊस नसल्यामुळे तर हे परिणाम तर उद्भवणारच आहे ना सर. मग त्याच्यामुळे कमी जास्त दर तर होणारच आहे ना. जेणेकरून म्हणजे व्यापाराला ज्या प्रकारे परवडेल त्याप्रमाणे ते पण भाव ठेवतात सर. शेतकऱ्याला काय भाव मिळतं हे त्यांना माहिती असतं. जेणेकरून भाव जरी म्हणजे प्रत्येक शेतकरी त्यांचा माल काढतो. माल काढल्यानंतर त्याला कितपत त्याला पैसे त्याचे मिळतात हे त्यालाच माहिती असतं. आता एकंदरीत तुम्ही महिला म्हणून नाराज आहात का खुश आहात? नाही सर, नाराज कसं करणार आहे? फॅसिलिटी कुठल्या आहे सर? फॅसिलिटी तर कुठल्याच नाही ना, मिळाल्या तर नाही, कुठल्या फॅसिलिटी कुठल्याच नाही आहे सर. आताचं सरकार किती टक्के पास आहे? म्हणजे बऱ्यापैकी आहे सर. बाकीच्या दृष्टिकोनातून हे तरी सरकार योग्यच आहे मला वाटतं. म्हणजे जेणेकरून ज्या प्रकारे मी सांगते की गॅसचं सर असं आहे आता, म्हणजे त्यांनी महिलांसाठी खूपच ज्या झोपडपट्टीत राहतात महिला की जेणेकरून त्या सरपण वगैरे एवढा म्हणजे नदी वगैरे खेड्यातील गोष्ट सांगते सर मी, म्हणजे नदी वगैरे मध्ये फिरून वगैरे दुसरीकडे बऱ्याच याच्यातून जाऊन शेतात राहणार इकडे तिकडे फिरून ते सरपण जेणेकरून आणून आपल्या परिवाराला शक्यतोवर त्यांचा पोट पुरवठा व्हावा यासाठी इकडे तिकडे फिरत असतात आणि परत सरपण वगैरे घेऊन येत असतात घरी आणि चूल वगैरे पेटवत असतात. तर या सरकारने त्यांना उज्ज्वला योजनेतून जेणेकरून गॅस पुरवला याबद्दल मी त्यांची तर खूप आभारी आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी हवे की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. शीतल. कुठे राहता? मोशीला. काय घेतलाय बाजार? भाजीपाला घेतलाय. कसं आहे, महाग आहे का स्वस्त आहे? स्वस्त आहे. स्वस्त आहे. परवडतोय? परवडतोय. आता खुश आहात का नाराज आहात? खुश आहात. मग शिरूर लोकसभा मतदारसंघात 2 उमेदवार उभे आहेत, माहिती आहे कोण आहेत? नाही. शिवाजी आढळराव पाटील माहिती आहे? नाही. डॉक्टर अमोल कोल्हे? दोन्ही पण नाही माहिती. मग आता या 29 तारखेला मतदान आहे, त्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला मतदान करावं लागणार आहे. मग त्यावेळेस या ठिकाणी नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी हवेत तुम्हाला? ते माहितीच, राहुल गांधी नरेंद्र मोदी ते माहिती. मग कोण हवे तुम्हाला? नरेंद्र मोदी. का बरं? त्यांनी व्यवस्थित सुधारणा केल्या बाकीच्या त्याच्यामुळे. माझं अभंगराव गायकवाड. कुठे राहता? इथं जवळ राहतो, इथं मोशी प्राधिकरणावर. तुमचे खासदार कोण आहेत? आमचे आता सध्या आढळराव पाटील. काय वाटतं, आढळराव पाटलांच्या विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे उभे आहेत आणि हे दोन जी असणारी परिस्थिती समोर आहे तुमच्या, युती आणि आघाडी, कुणाचं पारडं जड आहे? जड कुणाचं आहे म्हणता? आता आमच्या याच्याप्रमाणे तरी मोदीजीचं जड आहे. मग मोदींना मतदान करायचं, मग कुणाला मतदान करायचं? हां, आम्हाला तर मोदीलाच करायचं आहे, मोदीला करायचं. का बरं? नाही, त्याचं स्वच्छ पारदर्शक कारभार आहे, काही म्हणजे असे करप्शन फ्री आहे. बाकी थोडंसं म्हणजे इंटरनॅशनल लेवलला वगैरे पण आपल्या देशाचं सगळं तो हे केला व्यवस्थित. इथली परिस्थिती काय, शिरूर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय? आता इथले काय तितकं मला तितकं माहीत नाही, पण देश पातळीवर जे आहे ना, आम्हाला जे आहे ना, तो मोदी चांगला वाटतो. काय नाव तुमचं? माझं पंकज सोनवणे. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय एवढं म्हणजे हे नाही आहे, अजून पाहिजे तशी विकास कामं नाहीत. यावर्षी अमोल कोल्हे की आढळराव पाटील? आता काय दोघांचं पारड जड आहे, त्याच्यात काय सांगू नाही शकत काय होईल ते. मला वैयक्तिक काय वाटतं? तरी आपलं वैयक्तिक म्हटलं तर आपले शिवाजी दादांचं जरा हे वाटतंय पारड. हां. का बरं शिवाजी आढळराव पाटील का? कारण काय आता सध्या ते 3 लोकसभा मतदार वेळेस ते निवडून आले, तर ह्यावेळेस पण जरा त्यांचं वाटतंय थोडं. नंतर शेवटी आता जनतेचं कौल काय असतो ते सांगू नाही शकत. नमस्ते म्हटलं. काय नाव तुमचं? नीता बिराजदार. काय काय भाजी बाजार घेतलाय तुम्ही? टोमॅटो, काकडी. काय स्वस्त आहे का महाग आहेत? बरं आहे, वातावरणानुसार बऱ्यापैकी आहेत रेट. बऱ्यापैकी आहे. कुठे तुम्ही? मुशी. मुशी. मग मला एक सांगा की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, 2 उमेदवार उभे आहेत, माहिती कोण आहेत? आढळराव पाटील आणि आपले एवढं काही नाही माहिती अजून. या 2 व्यक्तींना पाहिले का कधी? नाही ना, आणखीन काही नाही पाहिलं. आढळरावना पाहिले. अमोल कोल्हेंना? अमोल कोल्हेंना नाही पाहिलं. मग काय वाटतं लोकसभेमध्ये कुणाचं पारडं जड आहे आता? आता सांगतात एक करतात एक, असं चाललंय सगळ्यांचं. तुमच्या कोणत्या समस्या आहे ज्या मांडल्या गेल्या पाहिजे, सुटल्या गेल्या पाहिजे? महिलांचे प्रश्न? महिलांचे प्रश्न काय हेच आपलं किचन चालवायचं आहे, एवढा संसार चालवायचा आहे, भाजी घ्यावी लागते, गॅस घ्यावं लागतोय, बजेट असतं महिन्याचं, काय होतं मग? हेच काटकसर करावं लागते प्रत्येक गोष्टीत महिलांना.
असं आहे, दुसरं काय. आता देशामध्ये आता स्थानिक लेवलचं तुम्हाला काय माहिती नाही, देशामध्ये नरेंद्र मोदी योग्य आहेत की राहुल गांधी योग्य आहेत, ते माहिती आहेत का दोघं जण? हा माहिती आहेत ना. कोण योग्य आहेत? आता काय सांगणार मी तुम्हाला. तसं पाहिलं तर आपले आता नरेंद्र मोदीच आता सध्या आहेत असं वाटते. पण आता पुढे चालून माणसाचं काय बदलता येते काय सांगता येते. तुम्हाला व्यक्तिगत म्हणून नरेंद्र मोदी की राहुल गांधी? आता तुम्ही असं विचारताय की आता दोन्हीपैकी काय तर मी काय देशासाठी योग्य कोण आहे? आता देशासाठी योग्य सध्या स्थितीत आपले नरेंद्र मोदीच वाटतं. शाली साहेब कुठे राहता? मी तेच मोशीमध्ये. काय वाटतं या लोकसभेमध्ये 2 उमेदवार उभे आहेत, माहिती आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातले? हो माहिती. कोण आहेत? अमोल कोल्हे, अजून आढळराव पाटील. काय वाटतं दोघांपैकी कुणाचं पारडं जड आहे? अमोल कोल्हे. का बरं? थोडं संभाजी मालिकेमुळं. आढळराव पाटलांबद्दल काय वाटतं? नाही त्यांचं काम चांगलं आहे त्याच्याबद्दल काही नाही, पण संभाजी सिरियलमुळे अमोल कोल्हे जरा टॉपलेत. महिलांसाठी हे जे भाजी बाजार घेतात तुम्ही किंवा किचन चालवायचं असतं, पण किचन चालवत असताना बजेट तुमच्यावर असतं, गॅस असेल वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असतात, पण काय बदल करावेत? बदल थोडं भाजीपाल्यात थोडी सवलत मिळाली तर शेतकऱ्यांसाठी. विक्रेत्यांसाठी, ग्राहकांसाठी का शेतकऱ्यांसाठी? पहिली शेतकरी. गॅस बद्दल काय वाटतं? गॅस झाले पाहिजे थोडे कमी रेट. आता समाधानी आहात का? नाही. दादा काय नाव तुमचं? गोरख सरोस. कुठे राहता? मी नेवळ वस्तीला. काय वाटतं लोकसभेबद्दल? इकडे 2 उमेदवार आहेत, युती कोण आणि आघाडी कोण? युतीशी काय मला एवढं विशेष वाटत नाही, पण कामं झाली पाहिजे. काय काय कामं झाली पाहिजे? बरेच आहेत म्हणल्यास आता एवढं काही सांगता येणार नाही, एवढं तुम्ही जसं विचारत असं. तरी पण काही अडचणी जी येतात ते छोटे छोटे ती सॉल्व्ह होत नाहीत जी. हां झाले पाहिजे. काय नाव तुमचं? दिनेश आलाट. काय वाटतं लोकसभेबद्दल? अमोल कोल्हेच खासदार होणार. अमोल कोल्हे का खासदार होणार? का बी स्वच्छ चेहरा आहे, आढळरावांचा भ्रष्टाचार आहे, काय पूल नाही केला, काय नाही केला, सगळ्या गाड्यावाल्यांची फसवणूक केली, शेतकऱ्यांची फसवणूक केली. चाकणला जायला 10 मिनिटाचा रोड आहे, ते 1.5 तास जायला लागतो आम्हाला. आत्ता 15 वर्षात काय केलं यांनी? 15 वर्षात एक तरी पूल चाकणचा करायला पाहिजे ना, ते बी काम नाही. आमच्या 5 वर्षापूर्वी मुशीत आलते, त्याच्या परत अजूनपर्यंत चेहरा नाही. फक्त अमोल कोल्हेमुळे परत त्यांना मुशी द्यावं लागतं का? तर ते एकदम तडपतप उमेदवार भेटलाय त्यांना ताकदीचा, म्हणून त्यांना मुशी द्यावं लागते. तर एकंदरीत हे सगळे विषय झाले. तू तरुण आहे, रोजगारासंदर्भात कोणतं धोरण राबवलं पाहिजे? रोजगार तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. आढळरावांनी 15 वर्षात काय दिलं? फक्त गाजरच दिली ना सरकारने. म्हणले हे करतो ते करतो, सगळी गाजरच. प्रत्येक गाजराव एकच नाव आहे, आढळराव. सगळे गाजर व्हायला जायला लागले, सुकून चालल्यात. ही एक गोष्ट झाली भूमिका. सरकार किती टक्के यशस्वी आणि किती टक्के अयशस्वी? सरकार फक्त 20% यशस्वी, 80% अपयशी. देशात नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. राहुल गांधी का? राहुल गांधी आता काय मोदींनी तरी काय केले? 5 वर्षात म्हणले हे करतो ते करतो, काय केलं नाही. 15 लाख आले का? प्रत्येक जण जातो 15 लाख बघतो, आले का? गरीब जनता आले नाही. नोटबंदी केली, किती जणांचे बळी गेले त्याच्यात? भरपूर जणांचे बळी गेले ना, एकही कोणी आलं नाही आतापर्यंत. आता विमानाचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, बायपासचा प्रश्न असेल, गाडाबंदीचा प्रश्न असेल. गाडाबंदी बोलले, बायपासवर बोलले तुम्ही. विमान आणि रेल्वेच्या बद्दल काय वाटतं? विमान आढळरावनेच घालवलं ना विमानतळ. कसं काय? काय पहिले ते म्हणले आता विमानतळ आलतं, काय म्हणले विमानतळ होऊन देणार नाही, शेतकऱ्यांना त्याच्याविषयी भडकवलं. विमानतळ कोणी घालवलं? आढळरावनी. आता गेल्यावरती आता निवडणूक आल्या, फक्त काय म्हणायचं की आता विमानतळ आलं पाहिजे, विमानतळ आलं पाहिजे. उगं फक्त जनतेची दिशाभूल करायची का? रेल्वेबद्दल काय? रेल्वे काय कुठं नुसता प्रकल्प टाकलाय, अजून काम सुद्धा सुरू नाही एक बी ठिकाणी. असं थोडं एक तरी खांब उभा करा ना रेल्वेचा, मेट्रोचा करा, कायच नाही. पिंपरी चिंचवडला सुद्धा नाही. कुठं काय केलं यांनी? नाशिक फाटा नाशिकपर्यंत करणार होते, कुठंही काय. तुमचं मत? अमोल कोल्हे. आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातला लेखाजोखा या मार्केट यार्डमधून पाहिला आहे, मोशी प्राधिकरणामधून. आणि या ठिकाणचे असणारे प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या उमेदवाराची भूमिका मांडली आहे. काही ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले गेलेत, पण जास्त करून या ठिकाणी रस्त्यांचाच प्रश्न महत्त्वाचा वाटतो, जो असणारा शेतकऱ्यांचा असणारा ताजा माल लवकर मार्केटमध्ये जावा म्हणून या मार्केटमधल्या असणाऱ्या विक्रेत्यांची, काही महिला भगिनींची, काहींची पसंती राहुल गांधी, काहींची पसंती नरेंद्र मोदी आहेत. तर स्थानिक पातळीवरती अजून काही उमेदवार काहींना माहितीच नाही आहेत, असा काही प्रश्न आहे. म्हणून उमेदवार कितपत लोकांपर्यंत पोहोचलेत याही प्रश्नाचे आपण उत्तर या ठिकाणी पाहिलं. अनेक गावांमध्ये जायचे, अनेक मार्केट यार्डमध्ये असेल,
मतदार असतील, ग्रामस्थ असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, प्रत्येकाची भूमिका या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नेमकी काय आहे ही जाणून घ्यायची आहे। वेळ झाली आज इथेच थांबण्याची। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। धन्यवाद। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।